आखाती देशामध्ये सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सी विरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे। पण रिक्षा चालकांसाठी काय हा प्रश्न रिक्षा चालक करत आहेत। रिक्षा चालकांना 44 रुपये गॅस होता तो आता 80 रुपये झाला आहे। गॅस पंपवर गॅस भरण्यासाठी 4 ते 5 तास रांगेत उभे राहावे लागत आहे। 1.5 ते 2 मीटर रांग लावून त्याला गॅस पंपपर्यंत पोहोचावं लागत आहे। अशा परिस्थितीत रिक्षा चालक काय कमावणार? 4 ते 5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांनी धंदा करायचा की नाही हा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा राहतोय। अशा परिस्थितीत रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ आली आहे। फक्त गॅसचे पैसे निघतात, घर खर्च चालवायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। तरी प्रशासनाने व जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी रिक्षा चालकांचा विचार करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ती थांबवावी। सांगलीत फक्त एकच गॅस पंप चालू आहे आणि दरवाढ डबल, ही दरवाढ कमी करावी अशी विनंती रिक्षा चालकांनी केली आहे।